नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. ओवी चित्र काढत बसलेली असते त्यावेळी तिला तिच्या आजीची खूपच जास्त आठवण येत असते आणि तिने चित्रसुद्धा आजी आणि नातीचंच काढलेलं असतं. तर तेवढ्यात तेथे ऋषिकेश येतो. तर ऋषिकेशला पाहून तर ती पटकन तिची चित्रकलेची वही उशीखाली ढकलते. ऋषिकेश ओवीला जेवायला चल असं म्हणतो. तर ओवी म्हणते, बाबा मला भूक नाहीये, मला झोप आली आहे तर मी झोपते. ऋषिकेश तिला म्हणत असतो 2 घास तरी खाऊन घे. तर ओवी म्हणते, नाही मला झोप आली आहे, मी झोपते असं म्हणून ती झोपी जाते. ऋषिकेश जानकीला विचारतो, ओवी का जेवत नाहीये? तर जानकी म्हणते, आत्ताच सांगितलं ना तिने तिला भूक नाहीये म्हणून. तर ऋषिकेश म्हणतो, अशी कशी भूक नाहीये? तर जानकी म्हणते, हा प्रश्न तुम्ही तिलाच का नाही विचारत? जेवल्याने पोटाची भूक भागते, परंतु मनाची भूक भागवण्यासाठी तर आपलीच माणसं लागतात ना. आणि आपली माणसं जवळ नसतील ना तर अन्न पाणी गोड लागत नाही. हे न कळण्याइतकी ओवी आता लहान राहिलेली नाही ऋषिकेश. तुम्हाला वाटत नसेल, पण अन्न, वस्त्र, निवारा आणि आपली माणसं याच मूलभूत गरजा आहेत. पण तुम्ही फक्त तुम्हाला टोचतंय म्हणून ओवीच्या आवडत्या माणसांना असं खड्यासारखं लांब टाकताय. फक्त तुम्हाला वाटतं म्हणून. काय अपेक्षा आहे तुमची ओवीकडनं? घरात इतकं सगळं महाभारत झालं, ती जेवली का नाहीये हे विचारताय तुम्ही? अपेक्षा काय आहे तुमची? तिने नॉर्मल व्हावं, सगळं विसरून जावं. तिचा जन्म झालाय त्या घरात, लहानाची मोठी झालीये ती त्या घरात. अशी नाती, भूतकाळ, प्रेम असं तोडून टाकता येणार नाही तिला. एक गोष्ट लक्षात घ्या, माझी ओवी अजूनही बोथट झालेली नाहीये. तिच्यात अजूनही माझे गुण शिल्लक आहेत. तुमची हीच अपेक्षा आहे ना ओवीने तुमच्यासारखं व्हावं, तुमच्यासारखा दरारा असला पाहिजे सगळ्यांसमोर तिचा. माझ्यातल्या आईत वाघीण किती शिल्लक आहे ते मला माहिती नाही, पण तुमच्यात माणुसकी किती शिल्लक आहे हे एकदा तपासून पहा. सगळं ठेवलंय खाली, वाढून घ्या असं म्हणून जानकीसुद्धा तेथून उठून जाते. जानकी ओवीजवळ येऊन बसते तर तिला तिच्या उशीखाली ते चित्र दिसतं. ऋषिकेशला सुद्धा एकट्याला जेवावंसं वाटत नाही, तर तोही ताट बाजूला ठेवून उठतो. इकडे ऐश्वर्या नूडल्स खात बसलेली असते. तर ती म्हणत असते, काय मस्त नूडल्स झालेत ना. तेवढ्यात सारंग म्हणतो, मी ओवीवर रागवायला नको होतं. मूर्ख आहे मी, मूर्ख आहे. एवढं कसं कळलं नाही मला? ती आपल्या अपयशावर हसायला नव्हती आली. ओवी बिचारी आपल्या आजीला भेटायला आली होती आणि मी. तर ऐश्वर्या म्हणते, झालं पुन्हा तेच, पुन्हा तीच चर्चा, पुन्हा पहिले पाढे 55. सारंग काय न, तुम्ही मला सांगा मी काय करू? मी तुमच्या पायावरती डोकं आपटू का, म्हणजे तुमचा माझ्यावरती विश्वास बसेल? तर सारंग म्हणत असतो, ऐश्वर्या माझा विश्वास आहे तुमच्यावर. तर ऐश्वर्या म्हणते, नाहीये सारंग, नाहीये, तुम्ही कबूल करा. म्हणजे तुम्हाला काय वाटतं मी हे सगळं मुद्दाम केलंय? मुद्दाम मी तुम्हाला त्या दोघींसमोर नेलं, त्यांच्या प्रेमाचं चित्र बदलून तुम्हाला वेगळे रंग दाखवले असं वाटतंय ना तुम्हाला? हो ना सारंग? सारंग ओवी लहान आहे म्हणून सगळ्यांना तिच्यावरती खूप दया येते, पण सारंग लहान काटासुद्धा टोचतो हे विसरू नका तुम्ही. ती लहान पावलांनी आपल्या घरात शिरते आणि तिच्या थ्रू तिच्या आईवडील त्यांचा हेतू साध्य करतायत हे का कळत नाहीये तुम्हाला? तर सारंग विचारतो, कसला हेतू? तर ऐश्वर्या म्हणते, मला सांगा ते टेंडर कोणी जिंकलं? त्यांनी जिंकलं. म्हणजे जो विजय दरवर्षी आपली कंपनी मिरवते, आज तोच विजय ती लोक मिरवतायत. कोणामुळे? तर सारंग म्हणतो, ओवीमुळे. तर ऐश्वर्या म्हणते, एक्झॅक्टली. दिवसभर आपण आपल्या घरामध्ये कामाचं डिस्कशन करत असतो आणि तेही अगदी मोठमोठ्याने. आपलं घर आहे आणि तसंही या घरात त्या दोघांचे 2 खबरी तर आहेतच, तो सौमित्र आणि तो डिनर सेट अवंतिका. त्यात आता ओवीची पण भर पडली आहे आणि ती ओवी आपले सगळे फ्युचर प्लॅन जाऊन सांगणार आईवडिलांना तिच्या. सारंग म्हणत असतो, नाही नाही काहीतरी बोलू नका ऐश्वर्या. तर ऐश्वर्या म्हणते, मी काहीतरी बोलतीये का? अहो ओवीच्या स्कूल बॅगमध्ये फोन रेकॉर्डर ठेवून तिला पाठवत असतील तर. सारंग, आई खूप भोळ्या आहेत आपल्या, त्यांना नाही काही कळत. आधीच त्यांच्या पोटात काही राहत नाही आणि त्या जर का ओवीसमोर काही बोलल्या म्हणजे झालं ना, ती जाऊन आपल्या आईबाबांना सांगणार, म्हणजे आई तर कोळीत मिळेल ना त्यांना. आणि हेच आपल्याला होऊ द्यायचं नाहीये सारंग. मी काय सांगते ते पटतंय का तुम्हाला? तर सारंग म्हणतो, मला पटतंय पण. तर ऐश्वर्या म्हणते, बास झालं सारंग, तुम्हाला मागच्या वेळी मी तुम्हाला इतकं समजावून सांगितलं होतं ना, मी जसं सांगल तसं वागायचं, मी जे सांगेन ते करायचं. मग बास यार सारंग. आणि ना सगळ्यात आधी हा विचार करणं बंद करा आणि हे नूडल्स खा. सारखं आपलं ओवी ओवी ओवी. इकडे ऋषिकेश झोपलेला असताना ओवी गुपचूप मोबाईल घेऊन बाहेर येते आणि ती सुमित्राला फोन लावते आणि सुमित्रा रडत असते. तर ओवी म्हणते, आजी तू रडू नकोस ना, बाबा काही बोलले का तुला?
तर सुमित्रा म्हणते, नाही बाळा, तुझे बाबा नाही ओरडले माझ्यावर, तुला रागवले का? तर ओवी म्हणते, नाही, ते नाही ओरडले मला, पण त्यांनी हे सांगितलं की. तर सुमित्रा म्हणते की मला फोन नाही करायचा, मला बोलायचं नाही, मला भेटायचं नाही, असंच ना? तर ओवी म्हणते, हो, हेच सांगितलं. पण आजी, आपण एकमेकींना भेटतच राहायचं, आपण कोणाचं नाही ऐकायचं. भांडण मोठ्यांमध्ये होत आहेत ना, मग आपलं कशाला मधल्या मध्ये सँडविच? सुमित्रा म्हणते, मला ना तुझं म्हणणं अगदी पटतंय. ओवी म्हणते, आजी, मला तुझ्याशिवाय नाही करमत ग. तर सुमित्रा म्हणते, मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत ओवी, मला करमणारच नाही ग. तर ओवी म्हणत असते, आजी, मग आपण भेटायचं आणि भेटतच राहायचं, आपल्याला कोणीही कितीही ओरडलं तरी नाही ऐकायचं आपण. तर सुमित्रा म्हणते, नाहीच ऐकायचं, आणि तशाही आपण दोघी थोड्याशा आगाऊच आहोत ना. आपण कधी कोणाचं ऐकतो? आपल्याला सांगितलं आपण नाही भेटायचं तर आपण हट्टाने भेटायचंच. तर ओवी म्हणते, आजी, उद्या शाळा सुटल्यानंतर तू मला स्कूलमध्ये भेटायला ये, कारण मग नंतर सॅटर्डे आणि संडे 2 दिवस सुट्टी आहे शाळेला, सुट्टीत मला तुला भेटता येणार नाही. तर सुमित्रा म्हणते, मग तू सांग ना की मैत्रिणीला भेटायला जाते म्हणून. तर ओवी म्हणते, नाही आजी, बाबा खूप हुशार आहेत, त्यांना कळले माझी मैत्रीण कोण आहे. तर सुमित्रा म्हणते, अगं पण तू म्हणतीयस की उद्यानंतर शाळेला 2 दिवस सुट्टी, मग नंतर आपण कधी भेटणार ग? तर ओवी म्हणते, आजी, ते नंतर बघू, आता आपण उद्यावर फोकस करूया. तर सुमित्रा म्हणते, ठीक आहे, मी एक काम करते, मी उद्या तुला ना लपून छपून तुझ्या शाळेत भेटायला येते. तर ओवी म्हणते, बरं आजी, उद्या येताना साबुदाणा खिचडी घेऊन ये हां. तर सुमित्रा म्हणते, नक्की, प्रॉमिस. आता तू शांतपणे झोप आणि अजिबात रडायचं नाही हां. आणि माझा नंबर. तर ओवी म्हणते, डिलीट करते, डोंट वरी. आणि त्या दोघी फोन ठेवून देतात. परंतु सुमित्राचं हे बोलणं ऐश्वर्या खिडकीतून ऐकते आणि मनात विचार करते, इतकं समजावलं या म्हातारीला तरी हिची जुनी खोड काही जात नाही, अजून पण लपाछपी खेळायचीच आहे हिला. खेळा, नातीला शाळेत भेटायचं आहे ना, भेटा, पण लक्षात ठेवा, या भेटीनंतर घरात नव्या वादळाचा अध्याय सुरू करेल ही ऐश्वर्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ओवी शाळेत जाण्यासाठी रेडी होत असते, त्यावेळी तिला तिच्या ID कार्डची गाठ सुटत नसते. तर ऋषिकेश तिच्या जवळ येऊन तिला म्हणतो, दे इकडे, मी सोडवून देतो. तर ओवी म्हणते, आई, मी माझ्या टीचरकडून सोडवून घेईल. आणि ओवी ऋषिकेशला काहीच बोलत नाही. तर ऋषिकेश म्हणतो, रोज तुला सोडवायला आई येते, आज मी येईन शाळेत. तर ओवी म्हणते, आई, तूच ये मला शाळेत सोडायला. आणि ती ऋषिकेशला काहीच बोलत नाही. तर ऋषिकेश तिला म्हणतो, काय झालं, बाबांशी बोलायचं नाहीये का? ओवी, सॉरी ना, चुकलं माझं, मी ओरडलो तुला काल, पण तूही सगळं विसरून जा, आपलं ठरलंय ना, नवा दिवस नवा मूड. तुला माहिती आहे का माझा आजचा प्लॅन काय आहे? आज माझ्या ओवीला शाळेत सोडायला जाणार आहे मी, मग माझं छोटंसं काम करून मी तुला न्यायला येईल, आणि मग आपण स्कूल सुटल्यानंतर घरी नाही यायचं हां, आपण जायचं आपल्या आवडत्या चायनीजवाल्याकडे. राजू दादा, त्याचं चायनीज आवडतं ना तुला? मग तिथे गेल्यानंतर आपण सूप पिऊयात, नूडल्स खाऊयात, तुझं ते स्पेशल सूप 1/2. चालेल? तर ओवी म्हणते, शाळेतनं आल्यानंतर मला होमवर्क असतो. आणि हे ऐकून तर ऋषिकेशचा चेहराच पडतो. आणि ओवी जानकीला म्हणत असते, आई, मला स्कूलला लेट होतोय, चल. तर जानकी म्हणते, थांब जरा, मला माहिती आहे कोणीतरी बाबांवर खूप रुसलंय, पण हे काय आपल्या बाबांसोबत एवढा वेळा बोला धरणार? असं नाही करायचं ना बाळा. तर ओवी म्हणते, हे सगळं फक्त मलाच लागू होतं का? तर जानकी म्हणते, नाही हं, हा नियम घरातल्या सगळ्यांना लागू होतो. आता घर म्हटलं की भांडण, वादविवाद हे आलेच, पण आपल्या हातात आहे ना गोष्टी किती ताणायच्या आणि किती सोडायच्या. भांडणं झाली ना की अंतर वाढतं नात्यातलं, आणि तेच जर आपण माफ केलं ना तर नातं आणखी घट्ट होत जातं. नको ना एवढा वेळ कट्टी, लगेच बट्टी करून टाकायची, काय वाटतं तुला? आणि ऋषिकेश बट्टी करत असतो, परंतु तरीही ओवी त्याच्यासोबत बोलत नाही आणि ती जानकीला घेऊन शाळेत जाते. ओवीला असं नाराज पाहून ऋषिकेशला मात्र खूप जास्त वाईट वाटत असतं. इकडे सुमित्रा आता ओवीला भेटायला निघणार, तेवढ्यात ऐश्वर्या तिला पाहून मनात विचार करते, निघाली म्हातारी देवाच्या नावावर लबाडी करायला, आज हिची लबाडी हिच्यावरच उलटवते मी. आणि सुमित्रा जात असते तर लगेच ऐश्वर्या तिला म्हणते, आई, देवळात जाताय ना? तर सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या, अगं मी रोज यावेळेला देवळातच जाते. तर ऐश्वर्या म्हणते, ग्रेट, चल आज मी पण येते तुमच्याबरोबर देवळात, आपण सोबतच जाऊ. तर सुमित्रा गडबडीने म्हणते, नाही नाही नको. तर ऐश्वर्या म्हणते, का, देवळातच जाताय ना, मग जाऊया ना आपण सोबत. इकडे जानकी ओवीला शाळेत सोडते. तर सुमित्रा ऐश्वर्याला म्हणत असते, अगं पण कशाला, तू देवघरात सुद्धा फिरकत नाहीस आणि माझ्याबरोबर देवळात कशाला येतेस, काही झालंय का?
तर ऐश्वर्या म्हणते छे छे असं काही झालं नाहीये अजून, पण काल बरंच काही घडून गेलंय आई. ऋषिकेश दादाने एवढा राडा घातला आपल्या घरात, बापरे. त्यानंतर तर मला इतकी भीती वाटतीये ना. म्हणजे जो माणूस आपल्या भावाच्या अंगावर धावून जातो, माझ्या अंगावर धावून येतो, सगळ्यांना धमकी देतो. आई, उद्या जर का त्या माणसाने तुम्हाला हर्ट केलं म्हणजे? नाही नाही नाही, मला ना त्या माणसाचा भरोसाच नाहीये. तर सुमित्रा म्हणत असते काहीतरी बोलू नकोस हा, ऋषिकेश असं कधीच वागणार नाही. आणि देवळात जाताना ना मला हा विषय नकोच आहे, मी निघते असं म्हणून ती निघायला लागते. तेवढ्यात सारंग खाली येतो आणि तो म्हणतो आई कुठे बाहेर चाललीस का? तर ऐश्वर्या म्हणते हो देवळात जातायत आई. मी म्हटलं की मी पण येते तुमच्याबरोबर, तर नाही म्हणतायत आई. तर सारंग म्हणतो आई अगं त्या म्हणतायत ना, तर मग घेऊन जा की सोबत. तर सुमित्रा म्हणते अरे ऊन केवढं आहे, त्रास नाही का होणार तिला? तर ऐश्वर्या म्हणते सो स्वीट आई, पण डोंट वरी सनस्क्रीन लावलंय मी आणि अवंतिकासारखं मला उन्हाचाही त्रास होत नाही, त्यामुळे डोकंही दुखणार नाही माझं. तर सुमित्रा म्हणते बरं मी चालत जाणार आहे, तू एवढी चालशील का? तर ऐश्वर्या म्हणते का नाही चालणार मी? आई अहो लग्नाआधी योगा करायचे मी आणि 2 तास कार्डिओसुद्धा. सो मी चालेन, पण तुम्हाला चालेल ना मी तुमच्यासोबत आले तर? तर सारंग म्हणतो चालेल की, का नाही चालणार? हो ना गाई, आणि एरवी तर तूच म्हणत असतेस की जानकी वहिनी घराबाहेर गेल्यापासून माझा हल्ली वॉक होत नाही म्हणून. मग आज येतायत ना त्यासोबत, जा की घेऊन, निघा तुम्ही आता. तर सुमित्रा म्हणते अरे पण तू रेडी झालायस ना ऑफिसला जायला, मग तुम्ही दोघं ऑफिसला जा, उशीर होईल ना. तर ऐश्वर्या म्हणते आई डोंट वरी, सारंग जातील ऑफिसला आणि तसंही आता मी त्यांना सगळं शिकवलंय. सो माझ्या ॲब्सेन्समध्ये ते व्यवस्थित मॅनेज करतील. काय सारंग? तर सारंग म्हणतो येस बॉस. आणि सुमित्राला मात्र आता काय करावं ते कळत नसतं आणि ते मनात विचार करते ही ऐश्वर्या तर हट्टालाच पेटली आहे. ही असताना मी ओवीला कशी भेटू? आणि ऐश्वर्यासुद्धा सुमित्राला म्हणते आई आपण जाऊया ना देवळात, सासूसून एकत्र दर्शन घेऊ आज चला. इकडे जानकी ओवीला शाळेत सोडून घरी परत येते. त्यावेळी ती पाहते ओवीने तिचं आणि ऋषिकेशचं काढलेलं चित्र. ऋषिकेश बघत बसलेला असतो आणि त्याला खूप वाईट वाटत असतं. त्याच्या डोळ्यात पाणी येत असतं. जानकी त्याचे अश्रू पुसते आणि त्याला म्हणते जगातले सगळे दुःख एकीकडे आणि आपली लाडकी लेक आपल्याशी बोलत नाहीये हे दुःख एकीकडे. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे ऋषिकेश जानकीला म्हणत असतो ओवीचा आनंद तिच्या आजीत आहे हे मला कळतंय ग जानकी, पण त्या घरची माणसं त्यांच्या भेटण्याला चुकीचा रंग देत आहेत ग. त्यानंतर इकडे सुमित्रा ओवीला भेटायला येते. तर ऐश्वर्या दुसऱ्या एका माणसाकडून ती बातमी ऋषिकेशपर्यंत पोहोचवते. तर ऋषिकेश शाळेत ओवीकडे जातो. इकडे घरचे सगळे सुमित्राला शोधत असतात. तर ऐश्वर्या म्हणते आपण जानकीच्या घरात शोधू. त्यानंतर सारंग काही माणसांना घेऊन ऋषिकेशच्या घरी येतो त्याला धमकावायला आणि त्याला म्हणतो जर माझी आई सुखरूप माझ्या घरी परत नाही आली तर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल सावत्र रणदिवे. तुम्हाला काय वाटतं, ऐश्वर्यानेच हा डाव खेळला असेल का? तिनेच सुमित्राला किडनॅप केलं असेल का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.